आपली एखादी कठीण इच्छा आहे ती पूर्ण होत नाही, तर त्यावेळेस मग शनिवारी हा उपाय करायचा आहे. तर मग हा उपाय गरोदर महिलांनी मग न करता घरातील कर्त्या पुरुषांनी हा उपाय करायचा आहे. तर एक पाणी असलेला नारळ घ्यायचा आहे आणि तो नारळ देवघरात ठेवायचा आहे आणि थोड्या वेळानंतर स्वतःवरून 7 वेळा उतरवायचा आहे आणि मग उतरवून झाल्यानंतर तो जो नारळ आहे तर तो नारळ खाली न ठेवता सरळ जिथे मारुतीचं मंदिर असेल तर त्या मंदिरामध्ये जायचं आहे आणि मंदिरात गेल्यानंतर तो नारळ मारुतीला अर्पण करायचा आहे. तो नारळ फोडायचा नाही मंदिरामध्ये, फक्त अर्पण करायचा आहे. जात असताना कोणाशीही बोलायचं नाही किंवा येत असतानाही बोलायचं नाही. मंदिरामध्ये बसून मग हनुमान चालीसा पठण करायचं आहे आणि त्यानंतर हा उपाय तुम्ही स्वतःसाठीच करू शकता. हा उपाय इतरांसाठी करता येणार नाही. घरामध्ये सुतक आणि विटाळ असेल तर मग हा उपाय तुम्ही करू नका आणि गर्भवती महिलांनी हा उपाय चुकूनही करू नका. श्री स्वामी समर्थ.